मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. आज आहे संकष्टी चतुर्थी, तर त्या निमित्तानेच तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, आज सकाळपासून म्हणजे अगदी सकाळ मॉर्निंगपासून काही सुरू केलेलं नाही मी व्हिडिओ. आता वाजलेले आहेत 12. तर सगळं तयारी करण्यामध्ये, स्वयंपाकाची तयारी चालली होती माझी. तर थोडंसं प्रिपरेशन आधी करण्यामध्ये थोडा टाईम लागतो, तर तेच मी करत होती. तर आता स्वयंपाक बनवून घेत आहे मी. तर आज छान असा मेनू बनवणार आहे, म्हणजेच दाल फ्राय बनवणार आहे आणि गिलक्याची भाजी वगैरे. तर असा स्वयंपाक आज सगळं बनवून घेणार आहे मी. थोडंसं भात वगैरे बनवेल आणि मग त्याच्यानंतर तुमच्यासोबत आता संध्याकाळी तर मी काही स्वयंपाक करणार नाही आहे, कारण नैवेद्य वगैरे आज संकष्टी चतुर्थी आहे. तर बाप्पाला, देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं ते तर आताच दाखवून देणार आहे मी. कारण छान असं थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, तर लपवण्याचं काहीही काम नाही. तर आम्ही चाललो आहोत मेळ्यामध्ये. तर सिल्वासामध्ये छान असा मेळा भरतो. होळीचा असतो तो, धुलीवंदनाच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवसापासून सुरू होतो. तर छान असा मेळा भरलेला आहे. तर आम्ही जायचं बाकी आहे. दरवर्षी जात असतो आणि व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे. छान असा मेळा भरतो, तर तो फिरण्यासाठी जाणार आहोत. तर म्हणून स्वयंपाक वगैरे आणि नैवेद्य आताच दाखवून देणार आहे. मी उपास मात्र संध्याकाळी सोडणार आहे आल्यावर. तर चला बघून घेऊया पुढची काय काय तयारी असते. आणि छान असा मेळा बघायचा आहे तुम्हाला आमच्या सिल्वासाचा कसा असतो तो. तर बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. आत्ता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशनही तुम्हाला भेटत राहील बेल आयकॉनला क्लिक केल्यावर. तर लवकर, तर चला बघूया पुढचं काय काय होतं. हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तर चला, स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे. हे बघा, इथे डाळ वगैरे काढून ठेवलेली आहे आणि आता मी बनवायला घेते. तर चला, तर इथे मी स्वयंपाक बनवून घेत आहे. तर डाळ शिजवण्यासाठी ठेवलेली आहे. दाल फ्राय बनवताना डाळ पूर्ण दाणे अख्खे राहतील ना, तर याच पद्धतीने शिजवायची असते आणि कुकरमध्ये फक्त 1 ते 2 व्हिसल होऊ द्यायची, लगेच होते, डाळ शिजते. तर तुमची जर लवकर शिजणारी डाळ असेल तर तुम्ही फक्त 1च व्हिसलमध्ये होऊ द्यायची. त्याच्यानंतर दोघीकडे गॅसवर ठेवलेले आहेत. तर म्हटलं फटाफट बनवून घेऊया. एका साईडला गिलक्याची भाजी बनवून घेत आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि टोमॅटो वगैरे, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडीशी दाण्यांचं कूट टाकलेलं आहे. नंतर कापलेले गिलके वगैरे टाकून घेतले, सगळं मिक्स केलं. लाल मिरची पावडर, हळद आणि थोडासा गरम मसाला, धना पावडर असं टाकून सगळं मिक्स करायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यावर थोडीशी एखादी वाफ द्यायची आणि त्याच्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण गिलक्याला त्याचंच पाणी सुटतं. त्याच्यानंतर दुसरी जी कढई ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. राई टाकायची आहे. त्याच्यानंतर थोडंसं 1 चमचा जिरं टाकायचं, 1 चमचा राई टाकायची आधी. आणि इथे तेजपान वगैरे काढून घेतलेलं आहे. 3 ते 4 तेजपान घ्यायचे आहे. 2 चक्री फूल घ्यायचे आहे. थोडीशी दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि लाल मिरच्या घ्यायच्या आहेत अख्ख्या. तर ते सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. छान असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा वगैरे बारीक कट करून घेतलेला आहे, तोही टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. 2 किंवा 1 टोमॅटो तुम्ही बारीक कट करून छान त्याच्यात टाकून घ्यायचा. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे लवकरात लवकर शिजतो टोमॅटो आणि कांदासुद्धा. तर त्याच्यानंतर चांगलं मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला डेली रुटीनचे मसालेच टाकून घ्यायचे आहेत. लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट तीसुद्धा टाकायची आहे त्याच्यामध्ये. लाल मिरची पावडर टाकायची, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार. आणि अर्धा ते 1 चमचा त्याच्यात गरम मसालासुद्धा टाकायचा आहे. त्याच्यानंतर धना पावडर टाकायची आहे 2 ते 3 चमचे. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आणि आपण जी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ती टाकून दिलेली आहे. आणि ग्रेव्ही तुम्हाला किती हवी त्यानुसार तुम्ही करून घ्यायची आहे. तर वरून कोथिंबीर वगैरे टाकली, मीठ वगैरे टाकलेलं आहे. तर दोघी भाज्या इथे शिजवण्यासाठी मी ठेवून दिलेल्या आहेत. आणि साईड बाय साईड थोडेसे भांडे होते तेही धुवून घेतलेले आहे. कुकर मी इथे धुवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता इथे राईस वगैरे बनवायला ठेवणार आहे. त्याच्यानंतर इथे वाटेमध्ये चण्याचं पीठ वगैरे घेतलेलं आहे. तर चण्याच्या पिठामध्ये इथे आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर टाकायची, थोडंसं आमचूर पावडर टाकून घ्यायचे आहे, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि धना पावडर वगैरे टाकून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं. आणि आपल्याला अळूचे जे पानं असतात ना, पात्रा, ते घ्यायचे आहेत. ते सगळे साफ वगैरे करून घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ. तर ते मी तव्यावरच बनवणार आहे डायरेक्टली. अगदी खूप छान लागतं आणि क्रिस्पी मस्त करून घ्यायचे आहेत आपल्याला.
तर 2 ते 3 पानं कसे आहेत त्या हिशोबाने तुम्ही त्याला लावून घ्यायचं आहे चण्याचं पीठ वगैरे. आणि छान आपण जसे स्टीम करायला ठेवतो ना त्याच पद्धतीने छान त्याला फोल्डिंग करायची. जास्त पानं नाही लावायचे, कारण आपण हे तव्यावर बनवणार आहेत, तर जास्त लेअर जर तुम्ही केल्या तर ते आतमधून कच्चं राहू शकतं. तर त्याच्यासाठी 3 पानांचे तर पुष्कळ होतं आणि छान मधलूनसुद्धा ते शिजले जातात तव्यावर. तुम्ही जर थोड्या तेलामध्ये अगदी छान मस्त असे पात्रा बनवून तयार होतात. तर याच पद्धतीने मी सगळ्यांना पीठ वगैरे लावून घेत आहे. आणि या पात्रा बनवण्यासाठी थोडंसं घट्टसरच पीठ ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं, म्हणजे अगदी छान लावून होतं त्याला. आणि चवीनुसार मीठ वगैरे पिठामध्ये जे सांगितलेलं आहे ते सगळं टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे चिंचेचा किंवा त्याचा कोळ असेल तोही टाकला तरीही चालेल. तर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि छान त्याला अगदी मीडियम फ्लेम करायचे आणि त्याच्यावर छान असे क्रिस्पी होऊ द्यायचे आहेत. आलटून पलटून घ्यायचे आहेत मधोमध्ये आपल्याला थोड्या वेळानंतर. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय त्याला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे, म्हणजे छान असे क्रिस्पी झालेले आहेत ते. तर या पद्धतीने मी त्यांना टर्न करते किंवा थोड्या वेळानंतर 2 ते 3 मिनटानंतर त्याला चेक करत राहायचं आणि त्या पद्धतीने टर्न करायचं. तर अशा पद्धतीने हे बघा चमच्याच्या मदतीने, सुरीच्या मदतीने मी ते टर्न करून घेत आहे. उलटणी वगैरे नका घेऊ, म्हणजे आपण ते पलटतो ना तेव्हा ते ऑइल बाहेर उडू शकतं, तर त्याच्यासाठी. तर अगदी मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत एकदम आणि तयार झालेले आहेत. असे झटपट आपण छान असे याच्यामध्ये तव्यावरच आपल्याला जर घाई गडबड असेल तर त्या टायमाला आपण मस्त असे पात्रा बनवू शकतो. खूप छान लागतात हे सुद्धा आणि मधूनसुद्धा छान असे शिजलेले आहेत, ते एकदम क्रिस्पी बनून तयार होतात. हे बघा अगदी मस्त असे पात्रा बनवले, अगदी झटपट बनून तयार होते. छान असे स्लो गॅसवर होऊ द्यायचे. तर मस्त झालेले आहे आणि स्वयंपाक रेडी आहे. तर चला आता नैवेद्याचं ताट काढून घेते आणि जेवणाला वाढते. नैवेद्याचा ताट जो असतो ताट करून झालेला आहे नैवेद्याचं सुद्धा. हे बघा इथे डाळ फ्राय आहे, इथे गिलक्याची भाजी, भात आणि पातळ ठेवलं आहे आणि चपाती. गोडाचं मी आता नंतर ठेवते, याच्यात थोडीशी साखर ठेवून देते. तर चला आता नैवेद्य वगैरे दाखवून घेते. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे तत्वप्रसादम समर्पयामि. तर नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे. 2 मिनटं इथे ताट राहू द्यायचं आपण आणि असंच राहू द्यायचं, कारण मग देवाला पाहिजे असतं. आता हे असं मंत्र वगैरे म्हणून झालेलं आहे. तर चला आता दुसऱ्या सगळ्यांना वाढून घेते. आपण भेटूया छानपैकी मेळ्याचा. तर चला आता रेडी झालेलो आहोत. आता मेळ्यामध्ये चाललेलो आहोत आम्ही. तर तुम्हालाही दाखवते सिल्वासाचा मेळा कसा भरतो ते. चला हे बघा, निघायचं असलं तोपर्यंत मोबाईल बघेल आमचा यश. तर बघा आता इथे ऑटोमध्ये बसलेलो आहोत. इथून थोड्याच अंतरावर आहे ते, तर ऑटोमध्ये जावं लागतं. तर ते ऑटोमध्ये बसून मग आता आम्ही मेळ्यामध्ये चाललेलो आहोत. इथून लवाछा आहे, लवाछ्याला हा मेळा भरत असतो. आहे तुम्हाला कढई.
इथून पाटील दुकानातून घ्यावं भाई पहली बता जो मोटी 400 रुपये से झूले हाँ ये ना नीचे वाली लोखंडाची काय तो रख दो एवढी घ्यायची एक. 4 मत तर असा हा लवाचा मेळा आहे. तर बघू शकताय तुम्ही छान कढया वगैरे म्हणजे तुम्हाला हवी ती वस्तू ह्या मेळ्यामध्ये भेटू शकते. तर गुजरातमधला आणि हा सिल्वासा म्हणजे दादरा अँड नगर हवेली तर इथला हा फेमस आहे मेळा. तर लवाचा मेळा हा पूर्ण 130 वर्षापासून हा भरत आलेला आहे. इथले आदिवासी इथं खूप खरेदी करण्यासाठी सगळे निघतात. तर इथून वापी, दमण, दादरा अँड उदवाडा या साईडचे सगळेजण इथे आपल्या दुकाने वगैरे लावत असतात. म्हणजे सगळ्या वस्तू इथे दुकानी लागत असतात. सगळ्या साईडचे जे आजूबाजूच्या परिसरामधले गावं आहेत सगळे तिथून आपल्या वस्तू विकण्यासाठी इथे दुकाने वगैरे मांडत असतात. तर हा खूप जुन्या ह्याच्यापासून चालत आलेला आहे मेळा. आता मी इथे खूप वर्ष झाले मला तर तेव्हापासून मी बघते आहे. तर म्हणजे खास खरेदी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ह्याच मेळ्यामध्ये करू शकता. कारण इतर असं इतकं काही खास म्हणजे हे नाही आहे सिल्वासामध्ये. पण मेळा आला की तिथे तुम्हाला सर्रास म्हणजे सगळे A to Z वस्तू तुम्हाला इथे भेटून जाते. तर त्यामुळे इथे खूप गर्दी असते मेळ्यामध्ये. तर आजूबाजूच्या परिसरातले लोकसुद्धा सगळे मेळ्यामध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात. जे आपल्याला इतर वेळेला मार्केटमध्ये भेटत नाही तर ते सुद्धा इथे भेटून जातात. तर हे बघा अगदी छान असे पोळपाट लाटणं वगैरे आहेत इथे आणि सागवानीसुद्धा आहेत. खूप छान आहे हे आणि क्वालिटीसुद्धा त्याची मजबूत आहे. आणि जी उख दिसते तुम्हाला ते कुटण्याचा रेषा रेषा तर बघू शकता तुम्ही सगळ्या वस्तू इथे आहेत. पोळपाट लाटणे आणि हे जे बांबू दिसलं ह्याची भाजी वगैरे बनवतात मला वाटतं ते आहे ते. तर लोक पुष्कळ घेऊन जातात जे खातात. ज्यांना माहिती आहे जे आदिवासी तर इथले आहेच त्यांना तर खूप नॉलेज असतं की जंगलातल्या कोणत्या भाज्या आणि सगळ्या आयुर्वेदिक टाईपच असतात त्या. तर मी इथे मला लाटणं आणि पोळपाट वगैरे घ्यायचं होतं तर तेच मी बघत आहे. तर पुष्कळ ठिकाणी आहे. एकच दुकानावर तुम्ही घेऊन हे नाही करू शकत आणि थोडाफार भाव मागे पुढे केला तर ज्याला परवडत असेल तर तो देतो. पण आता सध्याच्या याच्यात तर खूपच महाग झालेला आहे. तर हे बघा सगळे कपडे वगैरे तुम्हाला काय घ्यायचं आहे ते सगळं भेटते इथे. आणि भांडे वगैरे सुद्धा असतात इथे. आणि हे बांगड्या वगैरे कानातले तुम्हाला जे हवं ते सगळ्या वस्तू तुम्ही कटलरीची शॉपिंग वगैरे सगळं करू शकता इथे. भांडे कपडे आणि नवीन नवीन टाईपचे हे बघा छान असे गजरे वगैरे. आणि मी इथे क्लिपा वगैरे बघत होते म्हटलं आहे की ते बघूया क्लिपा. तर हे बघा आवाजच इतका येत होता म्हणून मग म्यूट करावं लागतं. मग व्हॉइस ओव्हरच करावं लागतं. कारण कपडे वगैरे सगळ्या दुकाने इथे आहेत. तर छान मस्त अशी शॉपिंग तुम्ही इथे करू शकता. तर हा अशा पद्धतीने चालत आलेला हा मेळा आहे. आणि इथे वॉच वगैरे बघत आहे यशला आता. तर त्याला वॉच वगैरे घ्यायची होती. तर सगळ्या म्हणजे वॉचच्या तर इतक्या शॉप होत्यात ना खूप शॉप होत्यात. पण त्याला आवडेल त्या पद्धतीने घ्यायची होती. बाकीच्या सगळ्या त्याच्या ज्या असतात त्या वापरल्या गेल्या आहेत. तो म्हणे दुसरे काहीतरी पाहिजे. तर त्याला म्हटलं बघून घे तुला जशी आवडेल त्या पद्धतीने घे. आणि इतकी गर्दी आहे ना आणि खूप मोठा मेळा आहे हा. छोटा नाही आहे. तुम्हाला दाखवायला पुरेल तर तो 2 व्हिडिओ मला खूप मोठा म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल तो. तर इतका तर काही दाखवण्याचं शक्य नाही आहे. पण जितका होईल थोडाफार मी तितकं शक्य असेल तेवढं दाखवेल मी तुम्हाला. कारण व्हिडिओ खूप लेंथी होऊन जातो फार मग. आणि इथे बघा छान असे दरवाजाला लावण्यासाठी तोरण फुलमाळ आणि वॉचच्या इतक्या शॉप होत्यात. मी तुम्हाला आधीच म्हटले.
तर खूप होत्यात. तर त्या पद्धतीने आता छान छान वॉच आलेल्या आहेत. तर सगळ्या इथे भेटून जाऊ शकतात तुम्हाला. दरवाजाचे तोरण वगैरे ते सुद्धा बघितले मी. आणि भांड्यांच्या दुकानी आणि हे बघा स्विंग अगदी छान इथे आहेत. तुम्ही गॅलरीमध्ये किंवा मग तुमच्या इथे स्पेस आणि खालचे घर असते तुम्ही छान अशा पद्धतीने लावू शकता. आणि हा टिकाऊही असतो. तो लाकडी वगैरे आपण घेतो ना, तर त्याच्यापेक्षा हा टिकतो हा जास्त प्रमाणात. आणि इथे मोठे छान छान असे टेडीवेअर वगैरे होते, पण मला तर काही घ्यायचं नव्हतं. तर हे बघा छान अशा मस्त दुकानी आणि टेडीवेअर आणि स्विंग होते. तर याच पद्धतीने मग बँगल वगैरे आणि मग नेकलेस, लेडीजचं तर खूप सामान असतं आणि लेडीज म्हटलं म्हणजे प्रत्येक दुकानावर उभं राहणारच आहे. तर हे बघत बघत एक एक शॉपिंग बघत बघतच खूप टाईम होतो. आणि पर्स वगैरे म्हणजे जे असेल ना ते सगळंच आहे इथे. आणि हे सगळे छान असे चकडल वगैरे आहेत इथे. तर हे बघा सगळे स्विंग वगैरे आहेत इथे. तर याच्यावर बसायचं असेल तर तुम्ही मस्त छान एन्जॉय करू शकता बसून. पण आमच्या इथे कोणीच बसत नाही, आम्ही तर बसतच नाही. पण आता मुलंही त्यांना सांगितलं बसा तर ते पण नाही बसले. इथे छान मोठे मोठे स्विंग होते. मला तर खूप चक्कर येतं या स्विंगमध्ये. मी तर कधीच नाही बसत. यश आणि पलक लहान होते तेव्हा त्यांना बसवत होते मी, पण आता विचारलं होतं पण ते नाही बसले. आणि मेळा अजून 2 ते 3 ठिकाणी आलेला आहे छोटा मोठा. तर आमच्या घराच्या जवळच इथे आहे, तिथे सुद्धा आहे छान असे चकडल वगैरे बसण्यासाठी. तर असेल तर ज्याला एन्जॉय करायचं असेल तसं फक्त असं खेळण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी जाऊ शकते. याच्यावर भरपूर लोक बसतात याच्यावर. पण काय माहीत मला तर खूप चक्कर वगैरे येतात आणि सतीशन तेही नाही बसत. तर अशा पद्धतीने खूप मोठा मेळा आहे, तो नाही दाखवू शकत. त्याच्यानंतर मग थकल्यावर थोडंसं शुगर कॅन ज्यूस वगैरे पित आहे. आता घरी गेल्यानंतरच आपण बोलूया. तर आलेला होता आम्ही आत्ता एवढ्यात जस्ट येत आहोत आणि मस्त छान मेळ्यामध्ये खरेदी केलेली आहे. तर ती सगळी मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आत्ता आलो, आता वाजलेले आहेत बघ 10:30 वाजलेले आहेत, 11:45 म्हणजे वाजत आलेले आहेत. आता रेडी चेंज वगैरे करतो, हातपाय धुवून वगैरे म्हणजे फ्रेश वगैरे होतो. मग त्याच्यानंतर जेवणाची तयारी करतो आणि मस्त आरामशीर जरा थोडंसं रिलॅक्स होतो. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सगळं तुम्हाला दाखवेल. अजून मला स्वयंपाकही बनवायचा आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ नवीन नवीन बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील.